हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे ब्लॅक कॉफीने. मागच्याच ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की ब्लॅक कॉफी आता माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये ॲड झाली आहे. याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. असो तर आज ना सोमवार आहे आणि मस्त अशी हेडबाथ म्हणजे केस वगैरे धुतलेले आहेत, कारण आज मला नित्यनेमाने पूजा करायची असते. आता बऱ्याच जणींना माहीत असेल, मी बरेचदा रुटीन ब्लॉग शेअर केलेला आहे. तर आमच्या घरी ना गुरुवार आणि सोमवार हे 2 दिवस नेमलेले आहेत, ज्या दिवशी नित्यनेमाने पूजा होते. बाकीच्या दिवशी फक्त मी दिवा लावते, फूल चढवते. पण सोमवार आणि गुरुवार हे दिवस थोडे अधिक स्पेशल असतात, म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने पूजा जी आहे केली जाते आणि घरात थोडी अधिक प्रसन्नता असते असं म्हणायला हरकत आहे. तर बाकीच्या दिवशी पण असतेच, पण गुरुवार आणि सोमवारी खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं घरी. तर चला, मागच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की माझ्या देवाऱ्याची जागा मी चेंज करायचा विचार करते आहे. पण सध्या अशी मला प्रॉपर कोणतीच जागा वाटत नाही आहे, कारण घर आहे लहान, किचनही लहान आहे, किचनमध्ये ठेवावं म्हटलं तर, आणि बेडरूममध्ये तर ठेवू शकत नाही. आणि सो म्हटलं राहू देत, आता जिथे आहेत तिथेच आपण ॲडजस्ट करूयात. शेवटी रेंटेड हाऊस आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आपण नाही करू शकत. थोड्या गोष्टी ज्या आहे ॲडजस्ट केल्या पाहिजेत. चला, पुढे मी तुमच्याशी शेअर करते आहे बिना फोडणीची डाळ. आता ही जी डाळ आहे आमच्या घरातली सगळ्यांची फेवरेट डाळ आहे, मुलींची तरी खूपच जास्त फेवरेट आहे म्हटलं तरी चालेल. तर बिना फोडणीची डाळ करताना ना मी फक्त जी आहे तूर डाळ वापरते. जर फोडणी करून जर डाळ बनवायची असेल ना, तूर डाळीबरोबर मी मूग डाळ, मसूर डाळ मिक्स करते. तर इथे मी तूर डाळ 1 वाटी घेतलेली आहे, कांदा 1 बारीक चिरून घेतलेला आहे, टमाटरही बारीक चिरून घेतलेला आहे. आता टमाटर तुम्ही असा अख्खा घातला तरी चालेल आणि नंतर तो मॅश करून घेतला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आता हे सगळं शिजवताना ना यामध्ये मीठ आणि हळद घालून देखील तुम्ही शिजवू शकता, पण मी फक्त हे इतकंच सगळं जिन्नस घातलेलं आहे. पाणी 1 तांब्यावर घालायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता 4 ते 5 शिट्ट्यामध्ये ना व्यवस्थित डाळ शिजून येते. त्यानंतर ती रवीने घोटून घ्यायची आहे किंवा पळीने घोटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले म्हणजे काय, लाल तिखट, मीठ, हळद इतकंच सगळं घालायचं आहे. बाकीचा कोणताच मसाला, गरम मसाला वगैरे यामध्ये घालायचं नाही, ते अजिबात छान नाही वाटत. आणि लाल तिखट कोणतं वापरलेलं आहे म्हणजे तिखट जे आमच्याकडे बनतं, कांदा लसूण मसाला मिक्स केलेलं जे लाल तिखट असतं ना, ते त्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर वरून पाणी घालायचं आहे. जितकी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे, जितकी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे ना, तितकं पाणी घालायचं आहे. आता यामध्ये तुम्ही गरम पाणी घाला, थंड पाणी घाला, त्याने काहीच फरक पडणार नाही आहे, कारण आपण ही बिना फोडणीची जी आहे आमटी बनवणार आहे. सो ती व्यवस्थित जे हे सगळे मसाले वगैरे घालून ना तुम्ही ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतर दुसऱ्या एका पातेल्यात तुम्ही ती ट्रान्सफर करून मग उकळी काढून घेतली तरी चालेल, किंवा तसाच कुकर ठेवून तुम्ही उकळी काढून घेतली तरी हरकत नाही आहे. 1-2 मिनटं मस्त त्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर मस्त अशी वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि हो, यातला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे ही कोथिंबीर. कोथिंबिरीमुळेच त्याला खूप छान चव येते आणि कोथिंबिरीमुळेच ही आमटी छान लागते. It helps the speaker lead his audience into the scene he described by creating an imaginary picture. Usually it's something that moves. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि आज सोमवार आहे, देवपूजा आवरली आहे, स्वयंपाक आवरला आहे, स्वच्छता म्हणजे क्लिनिंग वगैरे सगळं आवरलेलं आहे. आणि मला जायचं होतं बाहेर. मी आणि मिस्टर बाहेर जाणार होतो, मार्केटला जाणार होतो. घरातलं थोडंफार सामान आणायचं होतं, पण प्लॅन तो कॅन्सल झाला, कारण मिस्टरांना थोडं जावं लागलं कामानिमित्त बाहेर. आणि त्यांनी मला म्हटले होते की तू जा आणि घेऊन ये, पण रुहीला या पावसात घेऊन जाण्याचं धाडस माझ्यात तरी नाही आहे. सो म्हटलं राहू दे, उद्या वगैरे जाऊन घेऊन येऊयात. काय करायलीस दाखव सगळ्यांना? कलरिंग. स्टडी झाली तुझी सगळी? होमवर्क झाला? हां ठीक. हां सांग, तू आज नाश्त्याला काय खाल्लीस सांग. नाश्त्याला काय?
आणि इतका प्रचंड पाऊस गोव्यामध्ये सुरू आहे ना, तर मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे थोडंफार चित्र पावसाळ्याचं. आणि मोस्टली ना जेव्हा मुलांची शाळेला जायची वेळ असते आणि सुटण्याची वेळ असते ना, त्यावेळेस तर इतका प्रचंड पाऊस पडतो ना, भरपूर म्हणजे भरपूर पडतो. बिचाऱ्या मुलांचे खूप हाल होतात. आता आम्ही काही घरी असतो त्यामुळे तितकं काय वाटत नाही, पण जे लोक बाहेर असतात ना सतत, त्यांना खरंच कंटाळा येत असेल ह्या पावसाचा. आणि कधी-कधी असा मनात विचार येतो खरंच, की जिथे-जिथे आवश्यक आहे ना, तिथेच फक्त पाऊस पडावा. माझ्या तरी मनात असं भरपूरदा म्हणजे विचार आलेले आहे. तुम्हालाही असं वाटतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आताच मला एक पार्सल रिसीव झालेलं आहे. ॲक्च्युली राशीसाठी एक मी कॅज्युअल ड्रेस मागवला होता. तर चला हे पार्सल ओपन करून बघूयात आणि बघूयात की कसा. तर हा जो ड्रेस आहे मी राशीसाठी मागवलेला आहे मिशोवरून. आणि काय सांगू तुम्हाला, मिशो एक ॲप असं आहे ना, खरंच आम्हा सर्वसामान्य लोकांसाठी परफेक्ट ॲप आहे म्हटलं तरी चालेल. कारण अगदी अफोर्डेबल सगळं इथे भेटून जातं. आणि खरंच एकदा असं वाटतं की त्यांना परवडतं कसं, कारण लोकल स्टोअरमध्ये गेलं की त्याहूनही जास्त किंमत असते आणि त्यांना ॲक्च्युली कसं परवडतं काय कळत नाही. कारण त्यांचं जे शिपिंग चार्जेस हे ते सगळं पाहता काय माहीत आता त्यांना कसं परवडतं. हां, एक गोष्टी क्वालिटी चांगल्या नसतात, पण आपण जे आहे रेटिंग वगैरे जे पाहून घेतलं ना, अगदी परफेक्ट ज्या आहेत गोष्टी मिळून जातात. आणि मिशो मी केव्हापासून वापरते, ज्यावेळेस जास्त ते पब्लिकही नव्हतं आणि फक्त ते रिसेलिंगसाठी वापरलं जायचं. आणि मीही भरपूर रिसेलिंग केलेली आहे मिशोवरून एके वेळेस. म्हणजे फक्त घरी राहून भरपूर असे जे आहे मी इन्कम घेतलेलं आहे मिशोवरून. भरपूरसे कस्टमर मी जोडले होते आणि आता काय ते सगळ्यांनाच पब्लिक झालेलं आहे. सगळेच जण जे आहे शॉपिंग त्यावर करतातच. आणि जसं पिक्चरमध्ये दाखवलं होतं ना, तसाच कलर वगैरे रिसीव झालेला आहे. आणि मला वाटलं होतं की क्रेप मटेरियलमध्ये येईल, पण हा जे आहे मिक्स कॉटन जे असतं ना त्याप्रमाणे आलेला आहे. खूप छान आहे. आणि चला राशीला मी सांगते आता वेअर करून बघायला, म्हणजे साईज वगैरे बरोबर येतोय की नाही बघायला. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually it's something that moves. मी ऑलमोस्ट सगळी जी भांडी आहेत कपाटावरची काढलेली आहेत, कपाट रिकामी करून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मी वॉश करून घेणार आहे. आणि हे सगळं किचन मला सगळं डीप क्लीन करायचं आहे. सगळं आता पसारा स्वयंपाक एवढं झालं आहे माझा आणि सगळा पसारा हा आवरायचा आहे मला. सो चला हे सगळं मी आवरते आणि नंतर. तर मी नेक्स्ट डेचे व्हिडिओ क्लिप्स ॲड केलेले आहेत. आणि इथे मी ना किचन आवरायला घेतलेलं आहे, किचन साफ करायला घेतलेलं आहे. कारण श्रावण मास सुरू होणार आहे 2 दिवसावर आणि म्हटलं चला किचनची थोडीफार सफाई करून घेऊयात. कारण या कारणामुळे काय असेल ना, थोडंसं किचन थोडं डीप क्लीन होईल. त्याकरिता जे आहे आज ठरवलं की आज जरासं किचन साफ करून घेऊया. तर इथे मी तुम्हाला डीप क्लिनिंगचा व्हिडिओ वगैरे शेअर करत नाही आहे, जस्ट मी थोडे क्लिप्स ॲड केलेले आहे. आणि यावेळेचा श्रावण मास माझ्यासाठी थोडासा खास असणार आहे, कारण मी काहीतरी सुरुवात करणार आहे. तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये ते कळेलच. आणि हो, मी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं होतं की श्रावण पाळायचा की न पाळायचा हे प्रत्येकाच्या इच्छेचा भाग आहे. आणि यामागे जे आहे भावनिक कारणंही आहेत, त्याचबरोबर सायंटिफिक रिझन्सही आहेत. तेही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, सांगितलं होतं. आता कोण श्रावण पाळता, कोण पाळत नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. शॉर्टमध्ये मी विचारलं होतं त्यावेळेसही तुमचे काही 1-2 आन्सर्स आलेत, पण भरपूर जणांनी मला आन्सर केलेलंच नाही आहे. आणि तुम्ही कमेंट जेव्हा करता ना तेव्हा खरंच खूप बरं वाटतं आणि कनेक्शन आपल्यामध्ये जे आहे बिल्डअप होतं. त्यासाठी नक्की तुम्ही म्हणजे कमेंट करत राहा. तुम्ही माझे व्लॉग्स पाहता मला माहिती आहे, लाईक करता माहिती आहे, पण कमेंट केलं की मला आणखी थोडं बरं वाटेल. सो नक्की जे आहे कमेंट करत राहा. तर मिशोवरून ना मी हे ॲडेसिव्ह हुक्स मागवले होते. आता मी रेंटेड हाऊसमध्ये राहतो आणि रेंटेड हाऊसमध्ये ना जास्त आपण तितकं असं ड्रिल वगैरे नाही करू शकत, कारण परत ते आपण रूम सोडताना आपल्यालाच ते सगळं फिलअप वगैरे करून द्यावं लागतं. त्यावेळेस ना अशा प्रकारचे हे ॲडेसिव्ह हुक्स खूप यूजफुल ठरतात आणि मी हे मिशोवरून मागवलेले आहेत. 75 रुपीजला मला 10 असं भेटलेलं आहे. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता याची जी आहे काय म्हणतात त्याला, याची क्वालिटी वगैरे आता मला हे लावून पाहावं लागणार आहे. एक
2-3 दिवसानंतर मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला परत देईन. आता सध्या तरी मी जे आहे येथे क्यू होल्डर त्याला लावणार आहे आणि त्यानंतर मग बघेन की हे कितपत जे आहे टिकतं आहे किंवा कितपत जे आहे सामान होल्ड करू शकतं. आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच देईन आणि याची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. It helps the speaker lead his audience into the scene he described by creating an imaginary picture. Usually it's something that moves. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आशा करते हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन आला असाल तर सबस्क्राईब करूनच जा. आणि हो, मी काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरं मला कमेंटमध्ये नक्की द्यायची आहेत बरं का. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.